नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2027ची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि त्याकरता आपण जुन्या प्रश्नांचं ॲनालिसिस आणि त्यांचं सोर्स अलोकेशनसुद्धा करायला सुरुवात केली आहे. त्यापैकी आपण 2026च्या प्रश्नपत्रिकेतल्या इतिहासाच्या सगळ्या 15 प्रश्नांचं सोर्स टॅपिंग केलेलं आहे आणि त्यानुसार आता आपण प्रत्येक विषयासाठी बुक लिस्ट तयार करतो आहोत. सर्वप्रथम इतिहासामध्ये आपण एन्शियंट इंडिया, मेडिएवल इंडिया, मॉडर्न इंडिया आणि त्याच्यामध्ये पुन्हा स्वातंत्र्योत्तर भारत या सगळ्यांची बुकलिस्ट जी आहे ती इथे मी शेअर केलेली आहे. तर शेवटचा जो इतिहासाचा भाग आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास किंवा मॉडर्न महाराष्ट्र. शेवटचा जो त्याच्यातला भाग आहे तो म्हणजे मॉडर्न महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र. आणि याच्यामध्ये मग दोन भाग येतात. मॉडर्न महाराष्ट्र असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्येच सांगितलं की मी त्याचे दोन भाग करतो. एक महाराष्ट्राचा जो काही सगळा राजकीय इतिहास आहे, स्वातंत्र्य संग्रामातली महाराष्ट्राचं योगदान असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, हे सगळं प्लस महाराष्ट्रातील समाजसुधारक, त्याला मी MS असं म्हणतो. हे दोन घटक आहेत. तर या दोन घटकांसाठीची बुकलिस्ट काय होते ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपला नेहमीचा शिरस्ता जो आहे की प्रायमरी आणि मस्ट की ही करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मी पेपरला गेलो तर मग तो क्राईम आहे, मग तुम्हाला कोणीही तारणार नाही, अशा पद्धतीची बुकलिस्ट जी आहे त्यामध्ये सर्वप्रथम येतं महाराष्ट्राच्या इतिहासाचं इयत्ता 11वीचं जुनं स्टेट बोर्डाचं पुस्तक. हे फार फार महत्त्वाचं आहे. आजही याच्यातले समाजसुधारक आपण त्याही दिवशी बघितलं, विष्णुशास्त्री पंडितांवरचा प्रश्न याच्यातनं डील होतो. अनेक जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयीची प्रायमरी माहिती याच्यात दिलेली आहे. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र याविषयीची प्रायमरी माहिती दिली आहे. सगळं गांधी युग असेल, टिळकांचं कॉन्ट्रीब्युशन असेल, सगळं याच्यात व्यवस्थित दिलेलं आहे. प्लस संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अनेक प्रश्न याच पुस्तकातनं वारंवार विचारले जातात. सो हे प्रायमरी मटेरियल, मस्ट मटेरियल आहे. हे इंग्रजीतही अवेलेबल आहे. तुम्ही गुगलवरनं किंवा बालभारतीच्या वेबसाईटवरनं हे डाउनलोड करू शकता. सो हे पुस्तक जे आहे हे मस्ट आहे. त्यानंतर कुमार केतकरांचंच बालभारतीनेच प्रकाशित केलेलं कथा स्वातंत्र्याची हे पुस्तक. हे पुस्तक तर कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेकरता तर अत्यंत महत्त्वाचं असणारं पुस्तक आहे. यातनं डायरेक्ट थेट प्रश्न येतात. यावर्षी पण ते सिद्ध झालेलं आहे. सो हे मस्ट आहे. आणि तिसरं जे इयत्ता 12वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक होतं उपयोजित इतिहास, याच्यामधलं जे एक प्रकरण आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास, त्याच्यामध्ये वृत्तपत्र जी आहेत ती फार चांगली दिलेली आहेत. भारतीय वृत्तपत्र असतील किंवा मराठीतील वृत्तपत्र असतील, यातलं फक्त एक प्रकरण, म्हणजे ही दोन्ही पुस्तकं पूर्ण आणि यातलं एक प्रकरण जे आहे वृत्तपत्रांसाठीचं हे महत्त्वाचं आहे. हे कंपल्सरी रीड आहे. हे कंपल्सरी आहे. याला तुम्ही म्हणू शकत नाही की सर हे मी वाचणार नाही. याला जोडून महाराष्ट्राच्या इतिहासासाठीचं पुढचं कंपल्सरी मटेरियल येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, HIS 310 ज्याचा कोड आहे तो, BA त्यांनी जे लावलेलं पुस्तक आहे ते. म्हणजे 3 पुस्तकांचं हे कलेक्शन आहे. ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन, राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग, याच्यामध्ये सुद्धा अनेक समाजसुधारक जे आहेत ते तुमचे कव्हर होतात. त्यामुळे हे एक, हे कथा स्वातंत्र्याची 2 आणि महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वी ही 3 पुस्तकं मस्ट आहेत. 1, 2 आणि 3 हे याच्यातनं आपल्याला बराचसा आपला अभ्यास होऊन जातो. हे झाल्याशिवाय जर मी म्हटलं की मला महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रश्न का सुटत नाहीत, तर मग त्याच्यासाठी कुणाकडे उत्तर नसणार आहे. सो 1, 2, 3. आता आणखी काय त्या दिवशी आपण भुसावळ बॉम्ब खटला असेल किंवा इतर काही असेल तर त्याकरता हे 2 खंड आहेत बघा. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास KK चौधरी यांनी लिहिलेले 2 खंड आहेत. राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं ते प्रकाशित केलेत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास खंड 1 आणि खंड 2. आता हे मी वाचलेले आहेत, पण मग आता विद्यार्थ्यांनी किंवा आस्पिरंटनी हे वाचावेत का, तर माझा स्ट्रेट सल्ला असेल की नाही. पण याच्यात उत्तरं सापडतात का, तर हो 100% सापडतात. पण हजार सरासरी याचे जर पानं म्हटले तर 2000 पानं तुम्ही त्या 3 प्रश्नांसाठी वाचणं म्हणजे तुमचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे त्यासाठी चांगलं आहे का, तर नाही. त्यामुळं मी सजेस्ट करणार नाही. पण थोडंसं जर चाळायला मिळालं तुम्हाला की चला बघून घेतो, थोडंसं आणखी काही बघून घेतो, तर म्हणजे काही पुस्तक ही चाळण्यासाठी असतात.
ब्राउज करणं म्हणतो ना, हां ठीक आहे, जरा बघतो काय काय लिहिलं आहे, जरा बघतो काय काय लिहिलं आहे, असं ठीक आहे. सो कॉमन सेन्सनी घ्या. हे कंपल्सरी रीडमध्ये येत नाही, कंपल्सरीमध्ये फक्त ही 3 पुस्तकं येतात. लक्षात येते. सो हे 1 आणि 2. त्यानंतर जर तुम्हाला चाळायचीच असतील पुस्तकं, तर यदी फडकेंचे जे 8 खंड आहेत, त्या दिवशी आपण भुसावळ बॉम्ब खटल्याचा प्रश्न बघितला, जो थेट यदी फडकेंच्या पुस्तकातनं आलेला होता. आता YCMOचं मटेरियल असेल, बालभारतीचं मटेरियल असेल, ह्यांचा जो बेसिक सोर्स आहे ना, तो यदी फडके आणि हे यांचीच सगळी पुस्तकं आहेत. त्यामुळं पुन्हा तिकडे जाऊन ते रिपिटेशनच होईल. त्यातली ही खंड पहिला, खंड दुसरा, खंड तिसरा याचे फोटोग्राफ्स मी इथे लावलेत. माझ्याकडे याचे सगळे खंड आहेत. म्हणजे बघा, हा तुमचा खंड पहिला, त्यानंतर जो येतो तो तुमचा खंड दुसरा, मग खंड तिसरा, त्यानंतर खंड चौथा, खंड पाचवा, त्यानंतर खंड 6, खंड 7 आणि खंड 8. तर याच्यातूनही 1-2 प्रश्न आपल्याला येत असतात, पण ते तुम्ही वाचावेत का? तर नाही. मी माहिती म्हणून ते सांगितलं की सहज जाता जाता चाळायला मिळाले तर ते चाळावेत, अन्यथा सोडून ते द्यावं. लक्षात येतंय. सो मी हे प्रायमरी सोर्सेस म्हणून सांगत नाही, आयोग कुठे कुठे टॅप करतो ते सांगतो आहे. तुम्ही ह्या 3 पुस्तकांमधून तुमचा कॉमन सेन्स डेव्हलप करू शकता. लक्षात येतंय. सो महाराष्ट्राचा जो सगळा राजकीय इतिहास आहे त्याकरता आपण बुक लिस्ट बघितली, ज्याच्यामध्ये हे तुम्हाला चाळायला मिळाले तर चाळा, नाहीतर राहू द्या. हे सुद्धा तुम्ही वरवर बघितले तरी चालेल. पण YCMOचं मटेरियल आणि ही स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि कथा स्वातंत्र्याची, हे मात्र तुम्ही सिरियसली किंवा रिलिजियसली केलंच पाहिजे. लक्षात येत आहे. आता पुढचा मुद्दा येतो समाज सुधारकांच्या बाबतीत काय करावं. तर समाज सुधारकांच्या बाबतीत जी पुस्तकं मी इथे सजेस्ट केली त्याच्यामध्ये भरपूर माहिती दिली. 11वीच्या पुस्तकात माहिती आहे, कथा स्वातंत्र्याची मध्ये माहिती आहे, त्यानंतर तुमच्या YCMOच्या याच्यात भरपूर माहिती आहे. प्लस समाज सुधारक हा टॉपिक मुळातच वास्ट असल्यामुळं आता मी जर तुम्हाला म्हटलं की आपल्या चॅनलवर तुम्ही गेल्या 10 वर्षात 8 वर्षात मी जे काही व्हिडिओज टाकलेले आहेत, म्हणजे महात्मा फुले असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, अनेक समाज सुधारक, अगदी जनक्का शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी असतील, सावित्रीबाई फुले असतील, कुणाविषयी नाही, म्हणजे मी जवळपास 30-40 महत्त्वाच्या समाजसुधारकांवरती व्हिडिओ केलेले आहेत. तर ते जरी तुम्ही उकरून काढले आणि त्याच्या नोट्स केल्या ना तरीही ते काम भागेल. प्लस हल्ली ChatGPTचा काळ आहे, तुम्ही गुगलवर टाकू शकता. मराठी विश्वकोश जो आहे तो आता ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही व्यक्तीचं नाव टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी विश्वकोश, तरी विश्वकोशातली नोंद समोर येते. आपण एक नोट करून घेतली तरी तुमचं काम भागतं. किंवा सुभाष अकॅडमीच्या ॲपवर जे माझे लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या टेस्ट सिरीजमध्ये, तिथे महाराष्ट्राचा इतिहास मी जवळपास सगळा संपवला. म्हणजे जी पुस्तकं मी इथे सांगतोय ना, ह्या 2 पुस्तकांमधला ऑलमोस्ट 70% डेटा मी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सोडून दिलेला आहे, त्याचं डिस्कशन केलेलं आहे. यदी फडकेंच्या 8ही खंडातलं जवळपास 50% पेक्षा जास्त मटेरियल मी डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे त्या व्हिडिओमधून सुद्धा मदत होऊ शकते. आणि वाचायचंच ठरवलं म्हणजे जर एखाद्याला पाहिजेच आहे तर खूप चरित्र आहेत. म्हणजे आता आंबेडकरांचं रिसेंटली अपार्ट नावाचं अशोक गोपाल यांनी लिहिलं इंग्रजीमधलं चरित्र मी वाचलं. तर फार म्हणजे आत्तापर्यंतचं मला वाटतं आंबेडकरांचं वरती जे काही महत्त्वाची चरित्र लिहिली आहेत त्यामध्ये अपार्ट हे फार महत्त्वाचं चरित्र आहे. किंवा गोपाळ गणेश आगरकरांचं आळतेकरांचं चरित्र माझ्याकडे आहे. शाहू महाराजांचं लठ्ठे यांनी लिहिलेलं चरित्र आहे. अनेक आहेत. म्हणजे धनंजय केरांचे तर सगळं आपल्याला लिस्टच करता येते की आंबेडकरांचं चरित्र आहे, सावरकरांचं किरांनी लिहिलेलं चरित्र आहे, टिळकांचं आहे. मध्ये मी आयोगाला जो क्वेरी पाठवली होती त्यासाठी वापरलेलं हे पुस्तक आहे. प्लस जर तुम्ही बघितलं तर महात्मा फुलेंचं चरित्र किरांनी लिहिलेलं आहे, राजर्षी शाहू छत्रपतींचं लिहिलेलं आहे. अनेक आहेत. म्हणजे याला काही अंतच नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सोर्स सांगाच प्रश्नांचा असं म्हटलं तर खूप पुस्तकं आहेत. म्हणजे एका व्यक्तीवरती 10 लोकांनी लिहिलेली चरित्र आहेत. माझ्याकडेच प्रत्येक व्यक्तीवरती 5-5, 6-6 पुस्तकं आहेत. मग कुठे ना कुठे आपल्याला उत्तर सापडतंच. मग ॲस्परंटनी काय करावं? लगेच जावं आणि आप्पा वळवण चौकातनं ही पुस्तकं घ्यावीत का? तर नाही. समाजसुधारकांच्या बाबतीत तुम्ही गुगलवर नाव टाका, तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर लिहिलेले लेख मिळतील. काही ऑनलाईन नोंदी सापडतील विश्वकोशामधल्या, तर त्या तुम्ही वापरू शकता. किंवा बाजारात तुम्हाला आवडणारं कुठलंही छोटं ज्याच्यामध्ये 1-1 पान 2-2 पानावर मध्ये त्या व्यक्तीविषयी माहिती आहे तर ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता.
ह्या 2-3 पुस्तकांमधून तर होतेच त्यांच्याविषयीची माहिती, पण तुम्ही गुगलचा वापर यासाठी स्मार्टली करू शकता. हे झालं समाजसुधारकांच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या बाबतीत. सो सरते शेवटी पुन्हा इन द नटशेल जर म्हणायचं की काय आहे, तर ही 2 पुस्तकं आणि तुमचं जे येतं कथा स्वातंत्र्याची हे पुस्तक, ही 3 पुस्तकं महाराष्ट्र इतिहास आणि महाराष्ट्र समाज सुधारक यांच्याकरता मस्ट आहेत. बाकीची मी जी सांगितली ती माहिती म्हणून चालणं शक्य झालं तर, अदरवाईज ती नाही केली तरी चालतील. माझ्या लेक्चर्समध्ये, माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्यातलं बराचसा कॉन्टेंट मी ऑलरेडी इथे सोडून दिलेला आहे. आता एवढ्या पुस्तकांची नावं आपण घेतली, इथे इतिहासाचं आपली बुकलिस्ट संपते. तर काही काही विद्यार्थी असतात असे, म्हणजे काही 30-40% विद्यार्थी असे असतात की जरी मी म्हटलो ना हे वाचू नका, एवढे गरजेचे आहेत, एवढीच वाचा, याच्यावर कॉमन सेन्स डेव्हलप करा, तरीही ते हे आणायला जातील आणि तरीही ते आयडियल काहीतरी करायचं म्हणून वाचायला लागतील. तर ते त्यांच्यासाठी मी एक सांगतो की हे सगळी परीक्षा नापास होण्याची लक्षणं असतात. बुकलिस्ट वाढवत राहणे हे शिक्षकाकरता चांगलं आहे, पण विद्यार्थ्याकरता ते अजिबातच चांगलं नाही. शिक्षकाला त्यातनं इन्साईट मिळत राहतो, तुम्हाला माहिती सोप्या भाषेत सांगता येऊ शकते, किंवा अधिक चांगली माहिती असेल तर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या रीतीने समजावून सांगता येतं. म्हणून बिईंग अ टीचर मला ते आवश्यक वाटतात. त्यामुळे मी सोर्सेस टॅग करू शकतो, पण तुम्ही ते करू नये. लक्षात येतंय? गेल्या काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक रील पण आलं आहे आणि यूट्यूबवर लेक्चर पण आहेत. अरविंद दातार म्हणून एक खूप मोठे वकील आहेत आपल्याकडे भारतात, सिनियर ॲडव्होकेट अरविंद दातार सर. त्या अरविंद दातारांचं एक लेक्चर मी यूट्यूबवर बघितलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलेला एक कानमंत्र सांगितला आहे, तो आपल्याला फार उपयोगी पडतो. सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲस्परंटला अरविंद दातार सरांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेला जो मंत्र आहे तो सिव्हिल सर्व्हिसेसच्या स्टुडंटना फार महत्त्वाचा आहे की इफ यू एंडलेसली प्रिपेअर यू विल बी एंडलेसली अनप्रिपेअर्ड. इफ यू एंडलेसली प्रिपेअर, जर तुम्ही अथक पद्धतीने तयारी करत राहाल, इफ यू एंडलेसली प्रिपेअर, की हां सरांनी सांगितलं ना हे ते ते ते, तर यू विल बी एंडलेसली अनप्रिपेअर्ड. तर तुम्ही कायमसाठी अनप्रिपेअर्डच राहाल, तुमची तयारी होणारच नाही, तुम्हाला ते फिलिंग येणार नाही, तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळं पुस्तकांची यादी मर्यादित ठेवणे हा सक्सेसफुल असण्यासाठीची प्री कंडिशन आहे. सांगितलंय ना, हे आणि आधीचे 2 संपलं. याच्यात काय होईल ती माझी प्रिलियम सर. नाही आले, याच्यात 4 प्रश्न आले महाराष्ट्राचे, 2 सुटले, 2 राहिले, संपलं, काही गरज नाही. पण 4 पैकी 2 याच्यावर सुट्टायत आणि तिसऱ्यासाठी मी काहीतरी ही खरडेगाशी करतोय बाकीची, तर मग ते वेस्टेज आहे. मी फक्त माहिती म्हणून सांगितलं. माझ्या डिस्कशन्समध्ये, माझ्या यूट्यूब लेक्चर्समध्ये आता ज्या बॅच मी लॉन्च करणार आहेत प्रिलियमसाठी, कंबाईनसाठी पण करणार आहे आणि राज्यसेवेच्या प्रिलियमसाठी पण करणार आहे, इतिहास असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, आणखी करंटची सुद्धा बॅच असेल, तर त्या सगळ्या याच्यामध्ये मी हे कव्हर करणारच आहे. तुम्ही प्रायमरी हे आधीचं जे मी सांगितलं आहे ते वाचायला हवं. तर इथं आपली इतिहासाची आणि आधुनिक महाराष्ट्राची बुकलिस्ट संपते. नवीन सगळ्या ॲनालिसिस घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.